बरोबर पण व्हायला लागलेला, 1.5 दिवसामध्येच अटॅचमेंट झालेला। चला तर मग व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। नमस्कार, मी पूजा म्हणले ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते। आणि आज आपण गौराईला पाठवायचं आहे, म्हणजे त्यांच्या पाठवणीची तयारी करायची आहे। ती कशा पद्धतीने मी करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। आणि आज गौरी जाणार आहे, त्यामुळे कसं तर वाटायला लागले, कारण एवढं सजवलंय त्यांना। 1.5 दिवसाची गौराई असते, त्यांना एवढं सजवलंय भारीपैकी, म्हणजे काल मस्त वाटलं, पण आता आज आणि ते जाणार आहेत म्हटल्यानंतर कसं तर वाटायला लागले। त्यांचा साज शृंगार केलेला आज काढायचा आहे। असं देईल नैवेद्यासाठी काय बनवले हे सांगते तुम्हाला, आणि हळदी कुंकवाला बायकांना पण बोलवून आणायचंय। तर मैत्रिणींनो, आज आपल्या गौराई जाणार आहे तिच्या सासरी, मग त्यांच्यासाठी आपण चांगला गारवा करूया, म्हणजे त्यांना नैवेद्य करूया। मग मी काय केलं बघा, शेवळ्या घेतल्या चांगल्या तुपामध्ये भाजून, नंतर त्यामध्ये दूध टाकलं, ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड टाकून शेवळ्याची खीर तयार करून घेतली। आता दही भाताचा गारवा करायचा म्हणून दही भात एका वाटीमध्ये काढून घेतलं आणि त्यांची ताटं तयार करूया म्हटलं। ही केळीची पानं आहे ती, त्यावरती वाड्या तयार केलेल्या आहेत त्या ठेवल्यात। नंतर आपल्या घरचं जे जेवण असतं की नाही केलेलं, ते जेवण त्याच्यावरती थोडं थोडं ठेवायचं। दही भात आणि शेवयाची खीर याच्यावरती वाढून ठेवलेले एका प्लेटमध्ये। आणि नंतर आपल्याला नैवेद्यासाठी दाखवायचं आहे म्हटल्यानंतर तुळशीचं पान तर महत्त्वाचंच आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे मी। आणि पाणी पण ठेवूया, त्याच्याच बरोबर केळीचं थोडं थोडं तुकडं पण ठेवलेलं आहे। सगळ्या बायकांना हळदी कुंकवाला बोलवलं आणि त्यांना पण दही भात आणि शेवयाच्या खीरचा नैवेद्य देऊन टाकला सगळ्यांना। जसजसे एक एक बायका येऊन जात होते की नाही, तसं मला असं वाटायला लागलेलं की आता गौरी जाणार कसं तरच वाटायला लागलेलं। पण शेवटी आपण माहेरला गेल्यानंतर कशी आपली अवस्था होते, सेम तसंच माझं त्यांच्याबरोबर पण व्हायला लागलेलं, 1.5 दिवसामध्येच अटॅचमेंट झालेलं। चला तर मग व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। गौराईची कशी पाठवणी केली आहे ती बघा, आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं करायला विसरायचं नाही। डोला भरीला पाणी गतीला